राज्याचा गाडा एकत्र हाकणारे दोन पक्ष भाजप आणि शिंदेची शिवसेना मुंबईच्या कांदिवलीमध्ये मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले। कांदिवली लोखंडवाला ते सिंग इस्टेट पर्यंतचा रस्ता व्हावा आणि नागरिकांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन व्हावं यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज आंदोलन केलं। यावेळेला शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे कार्यकर्ते आणि काही स्थानिक देखील त्या ठिकाणी आले। यावेळेला काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळेला प्रकाश सुर्वे यांना लोकांचा विकास व्हावा असं वाटत नसल्याचा टोला अतुल भातखळकरांनी लगावला, तर भातखळकरांचे आरोप प्रकाश सुर्वेंनी फेटाळून लावले। मागाटणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे या 120 फीट डीपी रोड करता जाणीवपूर्वक काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। आता जो रोड जिथपर्यंत झालाय तिथून राईट घेऊन लेफ्ट एक्झिस्टिंग रोडवरनं लेफ्ट घेऊन एक वन वे ट्रॅफिक त्या ठिकाणी चालू होऊ शकते आणि त्याच्याकरता जेवढ्या 20-25 लोकांना हटवावं लागेल त्यांच्याकरता ठाकूर विलेजमध्ये 300 चौरस फुटाची नवी कोरी घरं महापालिकेकडे सुपूर्त झालेली आहेत। आमची ही मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठा संघर्ष आम्ही करू। अतुल भातकर साहेब हे माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो तर तुमचा मतदारसंघ नाही, तुम्ही तुमच्या मतदारसंघात जे करायचं ते करू शकता। माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही। तुम्ही श्रीमंतांच्या गाड्या द्याव्या म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात, पण माझ्या इथे मला प्रश्न पडलेला आहे 550 घरातल्या जनतेचा प्रश्न पडलेला आहे। प्रत्येक घरामध्ये 4 ते 5 माणसं आहेत, 550 इंटू 2000 माणसाच्या जीविताचा प्रश्न इथे पडलेला आहे। तिथून रस्ता होणं शक्य नाही कारण तिथे प्रचंड गर्दी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।